झी 24 तास एक पाऊल पुढे. 371 कलमानुसार आणि ती पश्चिम महाराष्ट्राकडे वळवल्याचं कागदोपत्री सिद्ध झालं. त्याच्यामुळे मग कोर्टापर्यंत जावं लागलं आणि त्याच्यानंतर राज्यपाल महोदयांना हे निदर्शनास आणल्यानंतर मग त्यांनी मॅन्डेट काढले त्याच्याकडे निधी वळवता येणार नाही म्हणून आणि निधी वळवायचा प्रयत्न केला. त्याचंही दुःख नाहीये. ते करून सुद्धा त्यांच्या माहितीवरचा शिंदेना की बरोबर आहे ते त्या आपलं जे लवादाचं होतं त्या लवादाप्रमाणे आपल्या पुरंदरे साहेब पण आहेत. लवादामध्ये अशी एक मूलभूत अट होती की आवर्षण प्रवण भाग आहे तिथे पहिला पाणी पुरवठा केला पाहिजे. मग दुष्काळग्रस्त जे तालुके आज जे दिसत आहेत 20-22 वर्षा 25 वर्षांनी सुद्धा पाणी मिळाल्यावर लवादानंतर तिथे पहिलं पाणी पुरवण्याची अट असताना सुद्धा तिथे पाणी दिलं गेलं नाही. या लोकांनी आपापल्या भागामध्ये आपापल्या राज्यकर्त्यांच्या भागामध्ये पाणी वळवलं आणि हे भाग आपल्या भागातले जे दुष्काळ झालेले जी लवादामध्ये अट असताना सुद्धा त्याचं उत्तर कधी देणार हा माझ्या पुढे प्रश्न आहे. त्याच वेळेला तिकडे काम करण्याबद्दल प्रश्न नाहीये पण याच वेळेला आता मराठवाड्यामध्ये जे काम केलं कुलकर्णी अहवाल काय म्हणतो नको असे तिथे बांधारे निर्माण केले 1000 कोटीचे 1200 कोटी रुपये घालवले आणि हे सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी आणखी 1300 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे तळण्याचं कुरण निर्माण करून मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवलं. हे सरळ आता सत्ता आलेलं आहे. विदर्भाची परिस्थिती घोषीकृत प्रकल्पामध्ये झाला भ्रष्टाचार आपण सर्व टीव्हीवर अख्ख्या जनतेला दाखवत होतात. ज्यांचा संबंध नाही तेही म्हणत होते की असं कसं काय वरवडून काढलं या लोकांनी झालेले प्रकल्प त्याच्यात झालेली परिस्थिती. आणि म्हणून मला महाजन साहेबांसारखे बुजुर्ग जे ज्ञान असलेले आणि काय करावं असं सांगणारी व्यक्तिमत्व आपल्याकडे असताना त्यांचा सल्ला घेतला जात नाही. त्याप्रमाणे कामं का केली जात नाहीत. एकदा पुरंदर वगैरे ही तज्ञ मंडळी बाजूला ठेवा पण राजकारणामध्ये आपली प्रगल्भता असलेली व्यक्तिमत्व ज्या तुमच्याकडे असतात तेव्हा किमान त्यांचा सल्ला तरी घ्या की काय करायला पाहिजे. मला म्हणून रावते साहेब आपण रत्नाकर महाजनांना विचारूयात की महाजन साहेब रावते त्याचा आम्ही काय करायचं ते सभागृहात बघू. बर दिवाकर रावते म्हणतायत की रत्नाकर महाजनांचा सल्ला का घेतला जात नाही. काय खरी परिस्थिती होती आपल्या या संपूर्ण नियोजनामध्ये किंवा आपण जेव्हा या आयोगावरती होता त्यावेळेला काय परिस्थिती. आता हे सगळं जे काही दिसतंय राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. विदर्भ मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल एकीकडे कमी पाणी एकीकडे जास्त पाणी काय ऐकून सांगाल आपण. नाही त्यावेळेला परिस्थिती त्या आधीच्या पेक्षा वेगळी नव्हती किंवा आजच्या पेक्षाही वेगळी नव्हती. मुळामध्ये केंद्रातला नियोजन आयोग आणि राज्यातलं नियोजन मंडळ याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. तो असा आहे की केंद्रातल्या नियोजन आयोगाचे निर्णय हे अंमलात आणणं हे इतर मंत्रालयांचं काम असतं. राज्यातलं नियोजन मंडळ हे मुख्यतः सल्लागाराच्या रूपात असतं. त्याचा पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असतो. त्यामुळं त्या राज्य नियोजन मंडळाच्या शिफारशींना महत्त्व असतं. अशा वेळी राज्य नियोजन मंडळांनी विविध खात्यातल्या विविध विकास क्षेत्रातल्या त्या वेळच्या विकास स्थितीविषयी विचार करून जी धोरणं कार्यक्रम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सुचवलेली असते ती प्रत्यक्षात अंमलात आणणं हे मंत्रिमंडळाचं विधिमंडळाद्वारा काम असतं. तसं जर होत नसेल तर का होत नाही याची चर्चा खरं म्हणजे मंत्रिमंडळात आणि विधिमंडळात झाली पाहिजे. ती होताना दिसत नाही कधी. माझं हे केवळ सल्लागाराच्या रूपातच आहे. ती चर्चा होताना दिसत नाही. आपण बघतोय आता विधिमंडळात आपल्याला अनेकदा मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र हा जो संघर्ष पाण्यावरून पेटलेला दिसतोय तो याच्या पुढच्या काळात आणखीन वाढणार आहे. आणि सरकारचं धोरण जे चुकलेलं आहे पाणी वाटपाचं किंवा प्रकल्प हाती घेण्याचं त्याच्यामुळे हा संघर्ष पेटतोय असं वाटत नाही आपल्याला. म्हणजे विभागवार आपण आता वाद निर्माण करतोय. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश हे एकमेकांच्या विरोधात आता विधानसभेत आपल्याला उभे राहिलेले दिसत आहेत. आणि हा महाराष्ट्र एक नाहीये तर विभागातून वाटलेला आहे या पाण्याच्या तंट्यावरून. याला सरकार जबाबदार नाही. नाही हे अतिरंजित वर्णन झालं. महाजन साहेब आपण विधानसभेत बघितलेलं आहे. तुम्ही शशिकांत शिंदेना विचारा दिवाकर रावतेंना विचारा. नाही हे अतिरंजित वर्णन आहे. मुळामध्ये असं आहे की महाराष्ट्राला मुळातच भौगोलिक वरदान फारसं लाभलेलं नाही. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी भौतिक परिस्थिती आहे. जवळजवळ 34% राज्य हे पर्जन्य छायेखालचा प्रदेश आहे. अशा राज्यामध्ये पाण्याच्या संबंधीचं नियोजन करणं हे मुळात अवघड आव्हान आहे.
त्यामुळं आम्हाला मिळालं पाहिजे अशा सर्व लोकांची भावना असणं साहजिक आहे. राज्यकर्त्यांचं आणि लोकप्रतिनिधींचं हे काम आहे की सर्वांनी एकमेकांच्या सहकार्यानं, मदतीनं आणि सहमतीनं त्यातनं मार्ग काढला पाहिजे. त्याच्यात वेळोवेळी जर काही एकमेकांच्या विरोधी मतप्रदर्शनं होत असतील, मोर्चे निदर्शनं होत असतील, तर तो लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे असं मानलं पाहिजे. त्याला संघर्ष, युद्ध, पेटणं वगैरे असं वर्णन करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. महाजन साहेब, यातनं आता काय तोडगा काढायचा यावरती आपण बोलूया. त्याचबरोबर जयंत पाटील शेकापचे आमदार, त्यांनाही बऱ्याच वेळापासून बोलायचं आहे. पाटील साहेब, मी येतो तुमच्याकडे, मात्र त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय आपण. पाहत रहा रोखोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.